अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखती पार पडल्या। यामध्ये प्रभाग क्रमांक 4 साठी माजी नगरसेविका नसीम शेख खान यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे इच्छुक उमेदवार म्हणून अधिकृतपणे मुलाखत दिली आहे। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारांची मोर्चे बांधणी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे। आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। या मुलाखतींमध्ये प्रभाग क्रमांक 4 मुकुंदनगर भागातून माजी नगरसेविका नसीम शेख खान यांनी पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखत दिली। मागील अनेक वर्षांचा राजकीय अनुभव तसेच मुकुंदनगर भागातील नागरिक आणि महिलांसाठी नसीम खान यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केलाय। आज पक्ष मुलाखती प्रसंगी नसीम खान यांच्यासोबत मुकुंदनगर भागातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। दांडगा जनसंपर्क आणि राजकीय अनुभवाच्या आधारे पक्षश्रेष्ठी आपल्याला यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देतील असा विश्वास नसीम खान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय। मी शेख नसीम खान साहेब, वार्ड क्रमांक 4 मागासवर्ग महिला प्रवर्ग। मी आज राष्ट्रवादी भवन मध्ये माननीय खासदार साहेब अभिषेक कळमकर साहेब, अंकुश काकडे साहेब व मान्यवर शरदचंद्र पवार गटाच्या आज मुलाखती घेण्यात आलेले आहे। तर मी शेख नसीम खान साहेब, माजी नगरसेविका, माजी महिला बाल कल्याण सभापती आणि उच्च सुशिक्षित MA BPED महिला, मी आज माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। 2013 मध्ये अपक्ष महिला म्हणून मी निवडून आलेली आहे आणि महिला बाल कल्याण सभापती मला हा पद भूषवण्यात आलेले आहे। माझ्या कार्यकाळामध्ये मी सर्वात प्रथम महिला असल्यामुळे बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल मध्ये मी 2 वेळेचं जेवण महिलांच्या प्रसूतीसाठी, ज्या विविध वर्गातील महिला येतात गोरगरीब, त्यांच्यासाठी मी 2 वेळेचं जेवणाची सुरुवात करून देण्यात आलेली आहे। आणि मुकुंदनगर भागामध्ये सर्वात प्रथम मी प्राथमिक उपचार दवाखाना महानगरपालिकेचा आणण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने पूर्ण प्रभागामध्ये वैद्यकीय सेवा चांगल्या पद्धतीने देण्यात आलेली। माझ्या वॉर्ड मध्ये 2013 मध्ये मी भव्य रस्त्यांचे काम केलेले आहे, उद्यान केलेलं आहे, मोठमोठे भुयारी गटर टाकलेले आहे, पेविंग ब्लॉक काम केलेले आहे। मी माझ्या प्रभागामध्ये एक सुशिक्षित महिला असल्यामुळे महिलांचे प्रश्न आणि माझ्या वॉर्ड मधील जे माझे तरुण वर्ग आहे, तरुण मुली आहे, त्यांना शिक्षणावर भर देऊन आणि रोजगार संधी, लघु उद्योग आणि महिलांचे जे शासकीय योजना आहे त्यांच्यावर खूप काम केलेलं आहे। विधवा परित्यक्ता त्या मुलींना, मी महिलांना शासनाच्या विविध योजना घेऊन देण्यात आलेले आहे। मी माझ्या वॉर्ड मध्ये तळागाळामध्ये काम करते। गरजू गोर गरीब महिलांच्याकडे माझं पहिले लक्ष असतं। तर मी येत्या काळामध्ये माझे भव्य असे काम करायचे मी माझा आराखडा तयार केलेला आहे। त्या आराखड्यानुसार जे मोठमोठे रस्ते आहे ते काम करणार आहे। भुयारी गटर, पेविंग ब्लॉक, पाणीची समस्या, कचरा आणि मुकाट कुत्रे, विजेची समस्या। इथं विजेची समस्या ज्या दिवशी कुठला सण असला, शुक्रवार असला का जाणून बुजून इथं लाईटी टाकण्यात आले, बंद करण्यात येतात। हे काय चाललेलं आहे? आमच्या समाजाला टीका टिप्पणी करण्यात येत आहे। या गोष्टीला तडा देण्यासाठी आणि त्या भक्कम उत्तर देण्यासाठी मी मुकुंदनगर भागामध्ये मुकुंदनगर वार्ड क्रमांक 4 महिला मागासवर्गीय OBC कॅन्डिडेट म्हणून मी उभं राहणार आहे। आणि मला महिलांची, तरुण वर्गांची आणि सिनियर सिटीजनची सर्व स्तरातील लोकांची मला खूप भक्कम साथ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी असं भरीव काम करणार आहे। आणि मला अपेक्षा आहे
पक्ष हा मलाच तिकीट देणार आहे आणि मी त्यांच्या बरोबर राहून खूप मोठमोठे असे काम करणार आहे आणि मला खात्री आहे का पक्ष मला यावेळेस संधी देण्याची, काम करण्याची मला संधी देणार आहे. हेच माझे 2 शब्द देऊन मी माझ्या वॉर्डच्या सर्व नागरिकांनी हात जोडून विनंती आहे का तुमची लाडकी बहीण, मुलगी मला निवडून देण्यात यावे आणि मी आपल्या वॉर्डचा विकास काम करण्याची मला संधी द्यावी, ही नम्रपूर्ण आणि कळकळीची विनंती. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.